Project मध्ये एक project पुढे दोन त्यासमोर ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर 4 फूट. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत आणि उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. तर यात 1 मानवर 2 पुन्हा 1 2 1 2 पाय सरळ राहतील. 1 2 पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 आणि 2 हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर ठेवून कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं. परत पायामध्ये अंतर ठेवून 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि पुढे. पाय सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. थांबायचे 10 सेकंद. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत फिरवायचं आहे आणि मान करायची सरळ. दोन्ही हात समोर करायचे आहेत. पायामध्ये अंतर तेवढंच आणि डावीकडे वळायचं आहे. नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला वाकायचं आहे. 1 डावीकडे वाकायचं आहे पहिल्यांदा. सरळचे 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला 1 2 उजवीकडे 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला उजवा हात वरती करायचा आहे, डावीकडे झुकायचं आहे. तर यात 1 2 जग द्यायचा आहे. 3 4 5 परत सरळायचं आहे. डावा हात वरती उजवीकडे झुकून 5 वेळा जग द्यायचा आहे. तर यात 1 हा कोपऱ्यातून सरळ, 2 3 4 5 परत सरळायचा आहे. परत उजवा हात वरती, 1 हात खांद्यातून वर कोपरातून सरळ, 2 3 4 5 परत सरळायचा आहे. दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत येतील असं आपल्याला जग द्यायचं आहे. डाव्या हाताने आता परत 1 2 3 4 5 परत सरळ उजवा हात वरती, 1 2 कडेच्या स्नायूंना ताण, पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे आणि 5 परत डावा हात वर उजवीकडे झुकायचा, 1 2 3 4 5 परत सरळायचं आहे. मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. पुन्हा दोन्ही हातांची बोटं गुंफवायची, हाताचे पंजे आकाशाकडे. डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 पुढे झुकायचं आहे. 2 खालून उजवीकडे यायचं आहे. 3 वर यायचं आहे. 4 आणि 5 परत डाव्या बाजूला, 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 5 परत एकदा 1 2 3 4 आणि 5. आता उजवीकडे वळायचं आहे. 1 2 3 4
5 पुन्हा 1 2 3 4 5 परत 1 2 3 4 5 पुन्हा 1 2 3 4 आणि 5 हळूवार हात करायचे आहेत खाली, मान करायचे सरळ, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आता. आणि आता दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मान वर करायचे आहे आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात 1 2 3 4 आणि 5 परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरवायचं आहे आणि सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि हरि ओम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार डोळे उघडायचे आहेत, मान करायचे आहे सरळ आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक दोनही हात वर, दोन्ही हातांचे दंड कणाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने घेतलेले आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. डावीकडे झुकायचंय, मान आणि चेहरा समोर ठेवायचा आहे. परत सरवायचं आहे. 1 उजव्या बाजूला झुकायचं आहे. 2 परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचंय. 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. आता दोनही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत आणि मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1 हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. परत सरवायचं आहे. 2 उजवीकडे झुकायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1 2 उजवीकडे. 1 आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे, हात खांद्यातून वर करायचे, कानाच्या मागे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 डावीकडे वळायचं आहे, हात कोपरातून सरळ राहतील. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता कटीचक्रासन करूयात, पण पाय चेंज करायचा आहे. जो पाय वर आहे तो खाली, जो पाय खाली आहे तो वरती. पूर्ण पद्मासन केलं असेल तरी चेंज करायचं आहे. दोन्ही हात आता खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 आता डाव्या बाजूला वळायचं आहे. 2 उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, डावा हात वरती करायचा आहे. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये,
पुन्हा 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत चला 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरळ व्हायचा आहे 1 आणि हात खाली 2. परत उजव्या बाजूने आपल्याला वळायचं आहे 1, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, उजवीकडे वळायचं आहे 2. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे 1 आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे 2. डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरळायचं आहे 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत चला 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळायचा 1 श्वास आतमध्ये, हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करून पूर्ण गोल फिरून सरळवायचा 1 आणि 2. ठीक आहे. आता दोनही हात पुढे ठेवायचे आहेत, परंतु पाठीचा कणा ताठ ठेवायचा, असं वाकून पुढे ठेवायचं नाहीये. तर ताठ बसायचं आपल्याला, पाठीचा कणा ताठ, हात जमिनीत टेकलेला आणि श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती, 1 श्वास आतमध्ये, हात वर, कानाच्या मागे हात, 2 श्वास बाहेर, कडेने हात खाली, खोल श्वास घ्यायचा आहे 1, प्राणायामाची तयारी, 2 श्वास बाहेर, श्वास आत घेताना श्वास बाहेर सोडताना पाठीचा कणा स्थिर ठेवायचा, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे 1, 2, 10 सेकंद थांबायचं आहे, पाय गुडघ्यातून सरळ धरून ठेवायचा आहे पाय, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय सेम 1, 2 मांडीच्या स्नायूचं आकुंचन करायचं आहे, गुडघ्याची वाटी वरती खेचायची आहे, म्हणजे पाय पूर्ण सरळ होणार आहे. 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता परत डावा पाय वर उचलायचा आहे, पंजा पुढे करायचा आहे आणि पंजा आपल्याला गोल फिरवायचा आहे. परत डावा पाय वर, 1, पंजा पुढे आणि गोल फिरवायचा आहे, 1, 2, 3, पाय सरळ राहील, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने, 1, 2, 3, पाय गुडघ्यात वाकवायचा नाही, 4 आणि 5. ठीक आहे. डावा पाय खाली करायचा आहे, सेम करायचं उजव्या पाय, 1, पंजा पुढे गोल फिरवायचा पंजा, 1, 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने, 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पायाचे पंजे पुढे करायचे आहेत, पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने, 1, 2, 3, 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5.
परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, आता उठून बसायचं सर्वांनी. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. आता डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल असे ठेवायचे. पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. उजवा पाय पूर्ण सरळ राहील. ठीक आहे, थोडा गुडघ्यात वाकलेला नकोय आणि असा कडेला ठेवलेला नको, एकदम सरळ. पाठीचा कणा श्वास आतमध्ये घे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पंजाला स्पर्श करायचा आहे आणि 10 सेकंद थांबायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हात करायचे आहेत वर. 1 श्वास आतमध्ये, हात वर. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 परत सरळायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डावीकडे. 1 2 उजवीकडे. 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि परत पुढे झुकायचं आहे. 2 पुढे झुकायचं आहे. पाठीच्या स्नायूंना आपण मल्टिपल मुवमेंट देतोय, स्ट्रेचिंग देतो आहोत. थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि मग कडेने हात करायचे आहेत. 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा. दोन्ही हात बाजूला. पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचा. 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे आणि आपल्याला 10 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हात वरती. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. उजवीकडे वळायचं आहे पहिल्यांदा. 1 परत सरळायचं आहे. 2 जो पाय गुडघ्यात वाकलोय त्या बाजूला आपल्याला जास्त वळावं लागतं किंवा वळू शकतो आपण डावीकडे. 2 परत 1 उजवीकडे. 2 परत 1 डावीकडे. 2 परत सरळ. 1 हात सरळ करायचे आणि पुन्हा पुढे झुकायचं आहे. 2 पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, नजर गुडघ्याकडे. 10 सेकंद थांबायचं आहे. 4 5 पायाचा पंजा सरळ राहील. पंजावरती. 6 7 8 9 आणि 10. परत हात वरती. 1 आणि हात करायचे आहे खाली. 2. ठीक आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. मान सरळ करायचे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. पोट आतमध्ये खेचायचं आहे. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आणि मान मागे टाकायचे. शरीर आणि मांडी जमिनीला समांतर करायचे आहे. शरीरात 1 श्वास आतमध्ये, मान मागे. 2 श्वास बाहेर आणि कंबर खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि कंबर खाली ठेवायचे आहे. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आणि पाय करायचे आहेत सरळ, मान करायची आहे सरळ. परत दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. ठीक आहे, आणि दोन्ही पाय डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे, नंतर उजवीकडून डावीकडे. ज्यांना दोन्ही पायाने जमत नसेल त्यांनी एका पायाने केलं तरी चालेल. दोन्ही पाय डावीकडून उजवीकडे. 1 30 अंशांपर्यंत. 2 आणि 3 पोटाच्या स्नायूंवरती ताण आला पाहिजे. आता विरुद्ध दिशेने. 1 30 डिग्री फक्त. 2 आणि 3
आता सेम करायचंय. 90 डिग्री आपल्याला गोल फिरवायचा आहे पाय. एक 90 डिग्री वर उचलायचे आहे. डावीकडून उजवीकडे 2 आणि 3. ज्यांना दोन्ही पायाने जमत नसेल त्यांनी एका पायाने करा. विरुद्ध दिशेने 1 2 आणि 3. कुठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान सरळ. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक डावा हात खाली टेकवायचा आहे. उजवा हात वरती श्वास आतमध्ये घेऊन गोल फिरायचा. उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे. पायाच्या बाहेरच्या बाजू आणि मान करायची आहे मागे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. दोन्ही खांदे डाव्या बाजूला समांतर होतील असा प्रयत्न. मान मागे. परत सरवायचं आहे. एक आणि हात खाली 2. परत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला. पाठीचा कणा ताठ. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. दोन्ही हात खांद्याची रेषेत करायचे. एक उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. 2 उजवा हात टेकवायचा आहे खाली. डावा हात करायचा आहे वरती आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे बाहेरच्या बाजूने आणि मान करायची आहे मागे. पाठीला पीळ द्यायचा आहे. दोन्ही खांदे उजव्या बाजूला समांतर. मान पूर्ण मागे करायचे आहे. डावा पायाचा पंजा स्वतःकडे ओढून पाय सरळ ठेवायचा आहे. सर्व शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आसन करताना फक्त ज्या स्नायूंची हालचाल करायची त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये, तर ज्यांची हालचाल करायची नाही तर त्यांच्याकडे सुद्धा आपलं लक्ष अपेक्षित आहे. तर दोन्ही हात सरळ करायचे आहेत. एक आणि हात खाली 2. ठीक आहे. आता गोमुखासन आपण करूयात. दोन्ही पाय सरळ आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा गुडघा उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि उजव्या पायाची टाच डाव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायची. दोन्ही गुडघे एकमेकांवरती येतील असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे आणि वरती टेकवायचे आहे गुडघ्याला. करूयात. एक आणि वरती गुडघ्याला टेकवायचे आहे. पुन्हा सरळायचे आहे. 2 परत एकदा. एक पुढे झुकायचं आहे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे. थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळायचं आहे आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. गोमुखासनचं व्हेरिएशन आपण करतोय. दोन्ही हात वरती करायचे. आता एक गोमुखासनामध्ये हाताची मुवमेंट वेगळी असते, पण हे आपण त्याच्यातला सिंपल व्हर्जन केलंय. हात वरती, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात कोपरातून सरळ, खांद्यातून वर, कानाच्या मागे. एक म्हटलं की श्वास घ्यायचा. 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे. 3 श्वास घ्यायचे आहेत. पहिला श्वास 1 2. दुसरा श्वास 1 2. तिसरा श्वास 1 2. वर हात करायचे आहेत खाली. मान सरळ. आता उजवा पाय सरळ करायचा आहे. डावा पाय सरळ करायचा आहे आणि आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोनही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच उजव्या खुब्याच्या बाजूला. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. मान करायचे आहे सरळ, नजर समोर आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. हनुवटी टेकवायची आहे गुडघ्याला. तर यात एक परत फिरवायचं आहे. 2 परत एकदा पुढे. 1
दोन. परत एकदा पुढे झुकायचं 10 सेकंद थांबायचं आहे. एक. जेवढं शक्य तेवढं पुढे वाकायचंय, कमरेतून पुढे झुकायचं आहे म्हणजे खुब्याला ताण पडणार आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ व्हायचं आहे. जो पाय वर आहे त्या खुब्याला आपल्याला ताण पडणार आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक हात वर, पाठीचा कणा ताठ. श्वास घ्यायचा आहे. 3 श्वास घ्यायचे आहेत. पहिला श्वास 1, 2. दुसरा श्वास 1, 2. तिसरा श्वास 1, 2. वर हात करायचे आहेत खाली, मान करायची सरळ. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आता आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. भद्रासन करायचं आहे. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे आपल्याला खाली करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक. मान वर, खांदे वर, पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. 2. पुन्हा एकदा 1, 2. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. मान करायची सरळ, हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. 1. श्वास आतमध्ये, हात वर. 2. श्वास बाहेर, हात खाली. श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. पुन्हा 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. शेवटचा 1. श्वास आतमध्ये. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3. श्वास रोखून धरायचा आहे. 4, 5. श्वासाकडे लक्ष. 7, 8, 9, 10. श्वास बाहेर, हात खाली, मान सरळ. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसून गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. आणि आता दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. तर यात 1. श्वास आतमध्ये आणि मागे. 2. श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्यायचे आहेत. डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, 2. उजवीकडे वळायचं आहे. 1, 2. परत डावीकडे. 1, 2. उजवीकडे. 1, 2. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात पुढे करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात वरती आणि हात कानाच्या मागे घ्यायचे. 2 म्हटलं की श्वास बाहेर, हात सरळ. जेवढं शक्य तेवढं हात कानाच्या मागे न्यायचे आहेत. कमरेला आपल्याला ताण द्यायचा आहे, विशेषतः अप्पर बॅकला. तर यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घ्यायचा आहे. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हात करायचे आहे. पाठीवरती बसायचं आहे. ठीक आहे. डावा हात नाभीवर ठेवायचा आहे. त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. खांदे मागे रोल करायचे. श्वास आतमध्ये घेत मान वरती करायचे आहे. 1. श्वास बाहेर थोडं पुढे झुकायचा आहे. 2. कमरेमध्ये न लागता श्वास बाहेर थोडं पुढे झुकायचा आहे. आपल्या हातांचा पोटावरती आला पाहिजे. कपाळ टेकवायचे जमिनीला. ज्यांना शक्य त्यांनी अनुमती टेकवायची आहे जमिनीला.
मानवर पंधीवर आणि चरा आणि मान सरळ दो. आता दोन्ही आपण मुठी करायचे आहे आणि त्यामध्ये चारही बोट बाहेरच्या बाजूला आणि अंगठ्याची बाजू आपल्या नाभीच्या बाजूला ठेवायची. असं नाही ठेवायचं, अंगठ्याची बाजू ठेवायची नाभीच्या बाजूला. नाभीचा त्याला सात मान सरळ आणि आता पुढे झुकायचं आपल्याला, कारण श्वास आतमध्ये मानवा एक, पुढे झुकायचं आहे दोन. हातांची मुठी केल्यामुळे दोन्ही हातांचा दाब जास्त पडणार आहे पोटावरती, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. ज्यांना खूप दाब पडत असेल त्यांनी हातांचे बोट पंजे सरळ केले तरी चालतील, मी सोडली तरी चालेल. ज्यांना दाब व्यवस्थित पडतोय त्यांनी हळूहळू श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. परत मानवर श्वास आतमध्ये हिट करा, मान फिरा आणि श्वास बाहेर. परत दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हात सरळ करायचे आणि श्वास आतमध्ये घेत हात मागे कडेला, श्वास बाहेर सोडत करा. परत श्वासासोबत एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. करायचे आहेत आणि छातीवरती बसायचं आहे. विचारून पंजावरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. कमरेबाजूने वागता उभं आपल्याला राहायचं आहे. त्यामध्ये खांद्याला अंतर घ्यायचं आहे. त्यामध्ये खांद्याला अंतर याच्यामधला हा घ्यायचा आहे. याचा श्वास आपण खांदे घेऊन ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. एक पोटाला ताण प्रेशर आहे, हे दृष्टी नव्हतं ते जे आपल्या मेंदूच्या खेळासाठी उपयुक्त आहे. मेंदूची एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. दोन्ही हात पुढे करायचे आहेत, एकमेकांमध्ये गुंफायचे दोन्ही हात. पायामध्ये खांद्याला अंतर त्याचे पंजे बाहेर परीक्षण करायचे आहे आणि श्वास आतमध्ये घेत ताक आपल्याला वरती करायचे आहे. ताकवर हात वरती करायचे. 1, 2, दुसरा श्वास 1, 2, तिसरा श्वास 1, 2, 5 सेकंद थांबायचे चौथ्या श्वासात. 1, 2, 3, 4, 5 श्वास बाहेर. 5व्या श्वासाला 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. श्वास आहे हात करायचा आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घेते, खांद्याला दोन्ही पायामध्ये खांद्याला अंतर ठेवायचं आहे. मान सरळ, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, 2, उजवीकडे 1, 2. आता कंटिन्यू 10 काउंट्स करणार आहे आपण डावीकडे उजवीकडे करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सरळ व्हायचं आहे. सेम डाव्या बाजूला वाकायचं नाही तर उजव्या बाजूला वाकायचं आहे. करूयात. 1, 2, सेंटरला उजवीकडे 1, 2. आता सलग 10 काउंट्स डावीकडे उजवीकडे. कोपरे छाती पाय एका रेषेत ठेवून आपल्याला वाकायचं आहे. करूयात. डावीकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि सरळायचा हात करायचा आहे खाली. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट.
या बाजूला तुमचा चेहरा, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. त्रिकोणासन आपण करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1, डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान खाली करायची, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. घोट्याला ताण. परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. आणि आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. 2, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. हात वर, पाय सरळ. पाय गुडघ्यात वाकत असेल तर सरळ करा. दोनही खांदे, छाती आणि पाय एका रेषेतील, याकडे लक्ष द्या. पूर्ण बरोबर त्रिकोणासन आपलं आलं पाहिजे. पूर्ण पाठीचा मणका जमेला समांतर झाला पाहिजे. परत सरळवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. परत डावा पायाचा पंजा सरळ. उजव्या पायाचा पंजा सरळ. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, आता डावीकडे गोल फिरायचं आहे. 2, पायात अंतर थोडस वाढवायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात करायचा आहे वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर. आता पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. मांडी जमिनीला समांतर करायची आहे. करूयात. 2, मांडी जमिनीला समांतर. गुडघा आणि खुबा एका रेषेत. मागचा पाय सरळ. पूर्ण चेहरा समोरच्या दिशेने. परत सरळवायचं. 1, परत 2 श्वास बाहेर. पुन्हा 1, 2, मागच्या पायाकडे पण लक्ष द्यायचं आहे. 1, हात खांद्याच्या रेषेत, हाताचा पंजा जमिनीकडे. गोल फिरायचा आहे. 1 आणि हात खाली. 2, परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, गोल फिरायचा आहे. 2, हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1, आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे. मांडी जमिनीला समांतर करायची आहे. 2, मांडी जमिनीला समांतर करायची आहे. परत सरळवायचं. 1, मागचा पाय सरळ राहील. चेहरा पूर्ण पाठीमागच्या दिशेने समोर. 1, 2, परत एकदा. 1, चेहरा पूर्ण सरळ करायचा समोरच्या दिशेने. 2, हात खांद्याच्या रेषेत, हाताचा पंजा जमिनीकडे. गोल फिरायचा. 1 आणि हात खाली. 2, परत उजव्या पायाचा पंजा सरळ. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. आता त्या स्थितीमध्ये 5 ते 10 सेकंद आपल्याला थांबायचं. पाय गुडघ्यामध्ये वाकवे. करूयात. 1, खांद्याच्या रेषेत हात. गोल फिरायचा आहे. 2, पूर्ण गोल फिरायचा आहे. चेहरा समोरच्या दिशेने. हात वरती. 1, श्वास आतमध्ये. पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. मांडी जमिनीला समांतर करायची आहे. 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, मागचा पाय सरळ. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ. हात खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. सरळ व्हायचा. 1, हात खाली. 2, परत डावा पाय सरळ. उजवा पाय बाहेरच्या दिशेने. पूर्ण उजवीकडे आपल्याला गोल फिरायचा आहे. दोन्ही खांदे उजव्या बाजूला समांतर करायचे आहेत. याकडे लक्ष द्यायचं आहे. करूयात. 1, गोल फिरायचा आहे. 2, चेहरा पूर्ण उजव्या बाजूला. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात वर. 1, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. मांडी जमिनी समांतर करायचे आहे. 2, थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळवायचं आहे. हात खांद्याच्या रेषेत, हाताचा पंजा जमिनीकडे. गोल फिरायचा आहे. 1 आणि हात खाली. 2, पाय सरळ. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आणि आपण आता सूर्यनमस्कार करूयात. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. नॉर्मल सूर्यनमस्कार. प्रत्येक वेळेला किंवा रोजच्या रोज थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये आपल्याला करत जायचं आहे. करूयात 4 नॉर्मल सूर्यनमस्कार. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले.
श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. थोडस मागे झुकायचं आहे. 2, पुढे 3, डावा पाय मागे 4, उजवा पाय मागे 5, गुडघे छाती हनुवटे 6, 7, 8, डावा पाय पुढे 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीत टेकलेले. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ ठेवायचा आहे, मान करायची सरळ. आणि आता उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आपल्याला आतून बाहेर. तर यात 1, 2, फक्त खुब्याची हालचाल होईल. 3, 4, पाठीच्या मणक्याची हालचाल होऊ द्यायची नाही इथे. आणि 5, परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, जाणीवपूर्वक पाठीचा कणा स्थिर ठेवायचा आहे. 4 आणि 5. ठीक आहे. आता डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. पाठीचा कणा एकदम सरळ राहील. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, कमरेचा भाग वर उचलू द्यायचा नाही. 2, 3, 4, पाय जास्तीत जास्त सरळ. आणि 5, परत विरुद्ध दिशेने 1, तेवढा पाय सरळ, तेवढं गुडघ्यासाठी फायदा जास्त. 2, 3, 4 आणि 5. पाय करायचे आहेत सरळ दोनही. श्वासावरती लक्ष देऊन आता हालचाल करायची आहे. टाचा पंजे जोडायचे आहेत, हात मांडीच्या बाजूला, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत.
श्वास बाहेर सोडत हात खाली करायचे आणि पाय सरळ करायचे. तर यात श्वासासोबत ज्यांना लक्षात येत नसेल त्यांनी पाहून घ्या. एक श्वास आतमध्ये, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे, हात वर, पाय गुडघ्यात वाकवलेले. आता परत श्वास बाहेर, हात खाली, पाय खाली. ठीक आहे. तर यात एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, कडेने हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पाय घासत वर आणायचे नाहीत किंवा घासत खाली न्यायचे नाहीत, उचलायचे आहेत, म्हणजे पोटाच्या स्नायूंना ताण पडणार आहे. परत एकदा, एक, दोन, एक श्वास आत, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये. पंजे टेकवायचे, टाचा वरती ठेवायचे आहेत, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये. पायांचे पंजे जमीन टेकवायचे, टाचा वरती टेकवायचे आहेत, म्हणजे अजून आपल्याला व्यवस्थित जमणार आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत पाय वरती, हात वर, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, एक आणि दोन श्वास बाहेर. रिलॅक्स व्हायचं आहे. पायाच्या स्नायूंना, हाताच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. पूर्ण शरीराला व्यायाम देणारा अशी ही हालचाल आहे. श्वासावरती करू तेव्हा श्वासाची म्हणजे फुफ्फुसांची आणि हृदयाची कार्यक्षमता सुद्धा इथे वाढणार आहे. खोल श्वास घेणं, खोल श्वास सोडणं, याचं ट्रेनिंग आपल्याला आसनांमध्येच सुरू करायचं आहे. म्हणजे प्राणायाम करताना आपल्याला ते सोपं जातं. आता सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे. टाचा पंजे जोडलेले ठेवायचे आहेत. जेवढे टाचा पंजे जोडलेले राहतील तेवढं आपल्या शरीराबद्दलचा अवेअरनेस जास्त राहतो. मनामधले विचार कमी होतात, ब्रेन ऍक्टिव्हेट राहतो. जेव्हा असं आपण असे पाय लूज सोडतो तेव्हा ब्रेन अवेअरनेस कमी होऊन आपलं विचार चक्र चालू होत असतं. तुम्ही ऑब्झर्व करा, टाचा पंजे जोडा म्हणजे अलर्टनेस आपल्यामध्ये येतो. जसं परेडमध्ये सावधान स्थितीमध्ये आपल्याला अलर्ट राहावं लागतं, विश्राम मध्ये आपण सैल सोडतो, त्याच प्रकारे टाचा पंजे जोडलेले हे अलर्टनेसचं लक्षण आहे. हनुवटी आता दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. श्वास आतमध्ये घेत मानवर, छातीवर हात सरळ. एक श्वास आतमध्ये, मानवर, छातीवर हात सरळ. मानेची हालचाल करायची, श्वास बाहेर सोडत हनुवटी छातीला टेकवायची आहे. दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला टेकवायची आहे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, मानवर, दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला. पुन्हा एकदा, एक श्वास आतमध्ये, मानवर, दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, मानवर, दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला. पुन्हा एकदा, एक श्वास आतमध्ये, मानवर, दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला टेकवायचे आहे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, मानवर, पूर्ण खाली यायचं आहे, दोन श्वास बाहेर आणि खाली. आता दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला, असे मान वरती करायचे आहे. श्वास आतमध्ये घेत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती करायचे आहेत. तर यात एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, मान वर करायचे आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक
दोन, एक, दोन, पुन्हा एक, दोन, एक, दोन, शेवटचा एक आणि दोन. पूर्ण हात खाली करायचे आहेत. दोन्ही हात आता खांद्यांच्या बाजूला हनुवटी जमिनीवर टेकवायचे आहेत. आणि आता दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. तर यात एक, दोन्ही हातांवरती दाब मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नान द्यायचा आहे ताण. पंजे जोडायचा प्रयत्न. कंबर उचलून टाचेवरती बसायचे. आता दोन श्वास बाहेर, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात वर, आणि दोन श्वास बाहेर आणि हात खाली. सर्वांनी आता पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आपण आज पहिल्यांदा कपालभाती करणार आहोत. नंतर अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला करायचा आहे. त्यासाठी पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आपल्याला करायचे आहे कपालभाती. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. करूयात कपालभाती. त्यांचं झालं त्यांनी थांबायचं आहे. आणि आता उजव्या हाताचे पहिले दोन बोट दुमडायचे आहेत. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. एक, डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजवीने श्वास बाहेर सोडायचा आहे. दोन, उजवीने श्वास घ्यायचा आहे. तीन, डावीने श्वास सोडायचा आहे. चार, परत डावीने श्वास घ्यायचा आहे. एक, उजवीने श्वास बाहेर. दोन, पुन्हा तीन, चार, परत एकदा. एक, दोन, तीन, चार, परत एकदा. एक, दोन, तीन, चार, पुन्हा एक, दोन, तीन, चार, परत एकदा. एक, दोन, तीन, चार, परत एकदा. एक, दोन, तीन, चार, परत एकदा. एक,
2 3 4 पुन्हा 1 2 3 4 याच गतीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना नेहमी डाव्या नाकपुडीने सुरुवात करायची आहे आणि जेव्हा तुम्हाला थांबवायचा असेल तेव्हा सुद्धा डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडूनच आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. कारण की 2 श्वासाचं एक आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाचं असतं. जर का आपण उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडून थांबलो तर आपले जे आवर्तन आहे ते अपूर्णांकात येतील, म्हणजे अर्धवट राहील. त्याच्यामुळे आवर्तन पूर्ण करण्यासाठी नेहमी डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडूनच आपल्याला थांबायचं आहे. ज्यांचं झालं असेल त्यांनी डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे आणि अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. ज्या गतीमध्ये आपण प्राणायामामध्ये श्वास घेत होतो त्याच गतीमध्ये श्वास सामान्य सुरू ठेवायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. आणि आपल्याला परत एक राऊंड कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये घ्यायचा, श्वास बाहेर. 60 वेळा पोटाची हालचाल करायची आहे. करायचे कपालभाती. साठ आवर्तन झाल्यानंतर थांबायचं आहे आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.